सरांच्या संकल्पनेतून जनसंवाद बैठक ही आम्ही प्रत्येक उपविभागांतर्गत आयोजित करीत आहोत। सरांनी ज्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्याची धुरा सांभाळली होती त्यावेळची स्थिती आपल्याला माहितीच आहे। अशा या परिस्थितीत सरांनी त्यांच्या कौशल्याने या जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारलं आणि अतिशय चिकाटीने म्हणा, दूरदृष्टिकोन ठेवून आणि अतिशय खंबीरपणे नेतृत्व स्वीकारून सरांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं आणि ज्या गुन्हेगारी टोळ्यांना इथे ज्या पद्धतीने हुसकावून लावलं, या बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सरांनी सांभाळली आणि एकूणच MPD आणि मोकासारख्या कारवाया करत गुन्हेगारीवर अंकुश मिळवला। तर अशा या वाटचालीमध्ये सरांनी जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळल्यानंतर जिल्ह्याला एक स्थिरता आली आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। तर या ज्या प्रवासामध्ये आपली जी साथ आहे, आपले जे मार्गदर्शन आहे, आपल्या या सूचना आहे, ह्यांचासुद्धा एक मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच या वाटचालीमध्ये जिल्ह्यासाठी आणखी पुढे काय चांगलं करता येईल या भावनेतून सरांनी प्रत्येक उपविभागामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक चांगल्या गणमान्य नागरिकांच्या सूचनांसाठी व नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला। आतापर्यंत आम्ही आमच्या उपविभागात, आमच्या डिव्हिजनमध्ये केज आणि माजलगाव उपविभागात ही बैठक आयोजित केली आहे। आणि बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कुमावत कावत साहेब हे अंबाजोगाई शहरात संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आले आणि संपूर्ण अंबाजोगाई अंबाजोगाई कराराच्या संवाद साधला आणि त्यांनी या ठिकाणी अंबाजोगाईच्या नागरिकांनी, असंख्य नागरिकांनी मागणी केली की या ठिकाणी ट्रॅफिकची फार अडचण आहे आणि ही अडचण दूर तात्काळ झाली पाहिजेत। माननीय SP साहेबांनी ट्रॅफिकसाठी सेपरेट या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार आपल्या अंबाजोगाई शहराचे पोलीस निरीक्षक माननीय श्री जोगदंड साहेब यांचं आगमन आपल्या अंबाजोगाईत झालेलं आहे। अंबाजोगाईकरांनी त्यांचंही मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात आज रोडवर आपल्या मुख्य रस्त्यावर, अंबाजोगाई शहराच्या मुख्य रस्त्यावर कोणीही आपले बाईक वाहन थांबणार नाही यासाठी आपल्या पूर्ण पथकासह या ठिकाणी मैदानात उतरलेत, रोडवर उतरलेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काल SP साहेब आले आणि आज प्रत्यक्षात कारवाई चालू आहे। बरोबर आहे। कारवाई मी 15 दिवसापूर्वी इथं रुजू झालेलो आहो आणि ही कारवाई नियोजित होती। काल SP सर आले, साहेबांनी पण सूचना दिल्या। बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की इथं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे। मी आल्यापासून मला पण दिसत होत्या गोष्टी काही आम्ही त्यांना बऱ्याच लोकांना समजून सांगत होतो। मग आज आम्ही प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात